असणार ना, त्यात काही शंकाच नाही. मित्र हो, जर तुमचं वय 40, 50 किंवा 60च्या वर असेल, तुमचं सतत अंग दुखत असेल, सांधे दुखत असतील, आखडून गेला असेल, कुठल्या मांसपेशींच्या मध्ये वेदना होत असतील किंवा तुम्हाला कुठलाही आजार झालेला असेल, तुमचं वजन जास्त झालेलं असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला व्यायाम करायला सांगितलं असेल आणि तुम्हाला अवजड व्यायाम करता येत नसेल, सहन होत नसेल, व्यायाम करताना दुखत असेल, त्याच्यामुळे तुम्ही व्यायामच करत नसाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे, सहज करता येतील असे, घरच्या घरी करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, जे व्यायाम प्रकार करून तुम्ही अगदी 40-50च्या नंतर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत, तंदुरुस्त राहणार आहात, फिट राहणार आहात. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. दररोज माझा व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत हा व्यायाम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे. मात्र अट एकच आहे की तुम्हाला उपाशी पोटी, रिकाम्या पोटी हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम करत असताना तुम्हाला काही सुद्धा अवजड वाटणार नाही, कुठलीही स्टेप तुम्हाला अवघड वाटणार नाही, कुठं वेदना होणार नाही किंवा काही नाही. अतिशय तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी हे सगळे व्यायाम प्रकार सांगणार आहे. आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे मांडी घालून जमिनीवरती बसायचंय. जर तुम्हाला जमिनीवरती मांडी घालून बसता येत नसेल तर पाय पसरून बसा. जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा, कॉटवर बसा, सोफ्यावर बसा, पण बसा आणि व्यायाम करा, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला अशा प्रकारे ध्यान मुद्रेमध्ये बसायचंय. हे अशा प्रकारे हात अशा प्रकारे ठेवायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचाय, मान सरळ, नजर समोर, तीक्ष्ण, मनामध्ये आत्मविश्वास, अजिबात खचून आणि गळात लिहून बसायचं नाही, एकदम ताट फ्रेश मध्ये बसायचं. मी दुरुस्त होणार, माझा आजार कमी होणार, 100% बरं होणार, असा सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचा आणि हे व्यायाम करायला सुरुवात करायची. एक आठवड्यामध्ये तुमचं अंग फटाफट मोकळं होऊन जाईल, सांधे मोकळे होतील, वेदना कमी होतील, तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मानेचा व्यायाम करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घ श्वास घेत घेत मान खाली करायची आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला वर करून माग मान करायची आहे. श्वास सोडत सोडत परत माग घ्यायचे तुम्हाला. हा मान आहे बघा, 5 वेळा करायचे फक्त. 2, एकदम सावकाश. 3, गडबड नाही, गोंधळ नाही. 4, 5 वेळा करायचे. रामकृष्ण हरी म्हणायचंय, रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा मान उजवीकडं डावीकडं. मात्र मानेचा व्यायाम करताना डोळे बंद करायचे नाहीत, उघडे ठेवायचे नाही, तर फिरल्यासारखं, चक्कर आल्यासारखं होऊ शकतंय. उजवीकडं पुन्हा डावीकडं 5 वेळा. तुम्हाला जर जास्त वेळा करायचं असेल तर करू शकता. 2, 3, 4, डोळे पण फिरवायचे. 5, अशा प्रकारे. आता काय करायचंय तुम्हाला, अशा प्रकारे हात घ्यायचे आणि लांब श्वास घेत घेत माग घ्यायचे, मग पुन्हा सोडत सोडत पुढे आणायचे. बघा आता. 2, 3, 4, 5, अशा प्रकारे 5 वेळा करायचे. आता काय करायचंय तुम्हाला, लांब हात करायचे, पसरवायचे, उलटे सव्वाशे गोलाकार फिरवायचे 5 वेळा. 1, 2, 3, 4, 5. खूप छान. आता उलट. 1, 2, 3, 4, 5. एकदम बेस्ट. आता काय करायचे, हात असा करायचा, असा तगडा झाल्यासारखा, आहे का नाही, आणि फक्त कोपराच्या पुढचा हात गोलाकार फिरवायचा, उलटा सव्वासा. पहिल्यांदा सव्वासा फिरवू. 1, 2, 3, 4, 5. आता उलटा. 1, 2, 3, 4, 5. मस्त एकदम. आता काय करायचंय, सरळ हात लांब व्हायचा, अशा प्रकारे लांब श्वास घेत घेत मुठी बंद करायच्या, अंगठा आधी मध्ये घ्यायचा, मग परत श्वास सोडत सोडत मूठ मोकळी करायची 5 वेळा.
आता मूठ बंद करायच्या दोन्ही, उलट्या सवाशा 5-5 वेळा फिरवायच्या. 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. व्हेरी गुड. आता हात लांब व्हायचा, ह्या हातानं त्या हाताच्या पंजाला माग ओढायचं असं. हे बघा, बघा दिसायला तुम्हाला असं. जेवढं शक्य होईल तेवढं ताणून धरायचं. त्याच्यामुळे हा खालच्या मासपेशीला, ह्या तळ हाताच्या मासपेशीला अतिशय चांगला ताण मिळतो. ह्या हाताच्या व्यायामामुळे काय होईल, हातदुखी असेल, हातामध्ये मुंग्या येत असतील, हात जड पडत असेल, खांदा दुखत असेल, मनगट दुखत असेल किंवा बोट दुखत असतील तर त्याच्यामध्ये खूप चांगला आराम मिळेल. पुन्हा विरुद्ध हात अशा प्रकारे 5 सेकंद 10 सेकंद ताणून धरायचं, तुम्हाला सहन होईल तेवढं. मनगटात जास्त दुखत असेल थोडं ताणून धरायचं, पण धरायचं, थोडं तट लावायचा त्याला, लक्षात घ्या. आता दुसरा हात खाली करून हे अशा प्रकारे. याच्यामुळे सुद्धा खूप चांगला व्यायाम, ताण, स्ट्रेचिंग आपल्या हाताच्या मासपेशीला होणार आहे. नंबर 1 काम होणार आहे. तुम्ही करून बघा. एकदम सोपे व्यायाम आहेत, पण ह्याचे फायदे मात्र महान आहेत. बघा, परत दुसरा हात हे अशा प्रकारे, हे बघा, ताणून धरायचं. एकदम नंबर 1 काम होणार आहे. हे बघा, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि करत राहायचं. पुढचं हात असा करा, असा. 1 2 3 4 5. जाग्यावर या. आता हाताची बोट खांद्यावर ठेवायची आणि गोलाकार फिरायची, उलटी सवासी. रिलॅक्स बसून मान पाठ सरळ ठेवायची. 1 2 3 4. खूप छान. 5 झालं. आता उलट 1 2 3 4 5 झालं. एकदम सोपं आहे, अजिबात अवघड व्यायाम नाही. आता काय करायचंय, हात गुडघ्यावर ठेवायचे आणि आपल्याला खांदे उलटे सवासे गोलाकार फिरवायचे. खांदे फिरवत असताना आपले हात पण गुडघ्यावर फिरले पाहिजे. बघा, हे बघा, एकदम छान वाटतंय बघा हे असं. कसं मोकळं फट झालं पाहिजे एकदम. येत नाही म्हणून बसायचं नाही, करत राहायचं. सहन होईल तसं करायचं. जास्त वेदना होत असतील तर थोडं करायचं, हळूहळू करायचं. एकदाच एकाच दिवशी जास्त करायचं नाही, नाहीतर डॉक्टरने सांगितलं तर व्यायाम थोडं शरीराचा स्टॅमिना वाढवायचा. हे अशा प्रकारे. आता उलट, हे बघा, हे असं पुढून माग, मागून पुढं, मागून पुढे 5 वेळा आणि पुढून माग 5 वेळा. त्याच्यामुळे काय होणार आहे, खांद्याचा, मानेचा, दंडाचा, पाठीच्या मागच्या ज्या छातीच्या मागच्या ज्या मासपेशी आहे त्याचा एकदम चांगली हालचाल होऊन तिथलं मोकळं होणार आहे. सर्क्युलेशन वाढणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, वेदना कमी होणार आहेत, आखड कमी होणार आहे. लक्षात ठेवा. आता पुढची स्टेप, उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर ठेवायचा अशा प्रकारे, ह्याला तट लावायची, ताणून धरायचा आणि डावा हात जो आहे तो अशा प्रकारे मागे घ्यायचा आणि तुमच्या कमरेतून पूर्णपणे तुम्हाला काय करायचे, इकडे वळायचे असं अशा प्रकारे. जेवढी मान वळवता येईल तेवढी वळव. हे बघा, खूप चांगली तट बसेल. ह्या मासपेशी, छातीच्या मासपेशी, पाठीच्या मासपेशी, मानेच्या, हाताच्या, मांडीच्या नंबर 1 काम करणार आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ थांबा ह्या पोझिशनला, मग पुन्हा लगेच विरुद्ध बाजूला. कडकडा हाड मोडली पाहिजेत, मोकळं झालं पाहिजे. लय तुम्हाला त्रास होत असेल तर उभं थोडं करा, एवढंच करा. हळूहळू माझ्यासारखं व्हायला लागेल. हे अशा प्रकारे 5 वेळा करा. 2 3. खूप छान. घाम यायला बघा मला. 4 5. हे अशा प्रकारे पूर्णपणे ताणून धरायचं जेवढे शक्य होईल तेवढं. हे झालं. आता काय करायचंय, आपला हा उजवा जो हात आहे, आता उजवा म्हणताना तुम्हाला डावा दिसेल, कारण का हा सेल्फी व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं करत राहा. हे बघा, हात आता आधी जमिनीवर ठेवायला लागलोय, कोपरा आधी टेकवणार आहे, पूर्ण हात मनगटापर्यंत टेकवणार आहे अशा प्रकारे इथे दिसायला तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आणि माझा जो हा डावा हात आहे वरून आणून मी टच करणार आहे पूर्णपणे अशा प्रकारे. हे बघा किती छान आहे. तुमचं जर एवढं होत असतं सुरुवातीला एवढंच करा, लय ताणून घेऊ नका, पण करायचं सोडू नका. करायचं 100% करायचं, सोडायचं नाही, दिलं पडायचं नाही. त्याच्यानंतर इकडं खूप छान. हे बघा लय चांगलं. ह्या जो मासपेशी आहे तिथली हाडं जी आहेत, हे बरगड्याची, पाठीची एकदम मोकळी फट होणार आहेत आणि तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे. बघा
किती छान आहे. एक वेळा झालं. आता दुसरी वेळ. हो का, हे झालं 2 वेळा. पुन्हा तिसरी वेळ. पहिल्यांदा जर तुम्हाला 2 वेळा करायचे 2 वेळा करा, नो प्रॉब्लेम, पण करा. हे का तिसरी. हो का, खूप छान. ही 4थी वेळ. आणि हे बघा 5 वेळा झालं. एकदम सोपं आहे आणि ह्याचा चांगला परिणाम आपल्याला होणार आहे. पुढची स्टेप, पूर्णपणे हात असे वर घ्या. हाताला हात चिटकवा, तळ हात पूर्ण इकडे झुकायचा प्रयत्न करा. थोड्या वेळ थांबा, पुन्हा जागेवर या. पुन्हा इकडे झुकायचा प्रयत्न करा. थोड्या वेळ थांबा, जागेवर या. जागेवर असं यायचं. 5 वेळा करायचं. खूप छान. हे बघा, जागेवर यायचं, इकडं जायचं, परत जागेवर यायचं, उजवीकडं, जागेवर या, डावीकडं. 2 वेळा 3 वेळा करायचं. आता थोडं रिलॅक्स व्हायचं, असं असं करायचं, डान्स करायचं मनाला वाटेल तसा. रामकृष्ण हरी बोला आता, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण बोला हरी, रामकृष्ण बोला, अरे रामकृष्ण बोला आता, रामकृष्ण बोला. टेन्शन घ्यायचं नाही, आजाराचं दुखण्याचं टेन्शन घ्यायचं नाही, होईल तेवढी काळजी घ्यायची, काळजी करायची नाही, लक्षात घ्या. आता काय करायचं आपल्याला, पाय पसरून बसायचंय. कशा पद्धतीनं, हळूहळू निवांत, गडबड करायची नाही. हे अशा प्रकारे. आणि उजवा पाय पाठ सरळ ठेवायची, उजवा पाय गुडघ्यातून दुमडायचा आणि जवळ आणायचा, मांडीच्या जवळ. जास्त जवळ येत नसेल तुमचा तर इथपर्यंतच आणा, नो प्रॉब्लेम. आणि ह्या डाव्या हाताच्या कोपऱ्याने ह्याला तट द्यायचा अशा प्रकारे आणि पूर्णपणे इकडे वळायचे. तुमच्या मांडीला, पायाला, पिंडरीला, पोटरीला आणि कमरेला खूप चांगला ताण मिळेल. पाठीला पूर्णपणे मान अशी करायची. शक्य तितक्या वेळा अशा ह्या पोझिशन मध्ये थांबा. त्याच्यानंतर काय करा, पुढचा दुसरा पाय, विरुद्ध पाय, त्याला उचला असं आणि अशा प्रकारे. हे बघा, पूर्ण इकडे वळायचं असं. तट चांगला बसतो इथं, पीळ चांगला बसतो पोटाच्या ह्याला, पाठीच्या मासपेशीला, दंडाला, मानेला. नंबर 1 काम होते. मोकळं फुटच झालं पाहिजे. हे बघा, हा जास्त वेळ होत नसेल लगेच थोडं जागेवर या अशा प्रकारे. तुम्ही 5 वेळा 3 वेळा, तुम्ही 3 वेळा 5 वेळा अशा प्रकारे करू शकता. हे अशा प्रकारे. हे बघा, खूप चांगलं होणार आहे. करायचं, सोडायचं नाही. हे बघा, मोकळं वाटलं नाही, घाम यायला लागला बघा मला. एकदम घाम. छोट्या छोट्याच हालचाली आहेत. आपण पळायला लागलोय का? नाही. आपण काय हलायला लागलो का? खूप उड्या मारायलो का? नाही. तरी सुद्धा हे बघा, घाम टपटपा गळायला लागला बघा. मी रुमाला आणला नाही आज. हे बघा, अशा प्रकारे. हे त्याच्यामुळं घाम निघणं शरीरातला हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि शरीराच्या प्रत्येक मासपेशीची, प्रत्येक सांध्याची, प्रत्येक हाडाची हालचाल होणं अपेक्षित आहे. आणि ही हालचाल ह्या व्यायामाच्या माध्यमातून कुठलाही त्रास, वेदना न येता, अवजडपणा न वाटता होणार आहे. लक्षात घ्या. आता पुढे काय करायचं तुम्हाला, तुमचा जो पाय आहे तो इकडच्या बाजूला ठेवायचा आहे अशा प्रकारे. आता आपण काय केलं, तिथंच ठेवला होता गुंडाळून, पण मात्र काय करायचं आता, हा डावा पाय उजव्या पायाच्या बाहेरून ठेवायचा अशा प्रकारे. हे बघा, इथं दिसायला लागले तुम्हाला. हा ह्याच्या बाहेरून ठेवायचं आणि परत तसं वळायचं. आता पहिल्या स्टेप पेक्षा इथं जास्त तट बसणार आहे, जास्त स्ट्रेच मिळणार आहे, नंबर 1 काम होणार आहे. पचन शक्तीसाठी तर नंबर 1 आसन आहे. पोटातल्या सगळ्या अवयवाचं रक्तभिसरण ह्याच्यामुळे सुधारणार आहे. मांडीचं, पाठीच्या मासपेशी मोकळ्या होणार आहेत. मणक्याचा आजार असेल त्याच्यामुळे देखील आराम वाटणार आहे. पाठदुखी, कंबरदुखी असेल त्याच्यामुळे आराम वाटणार आहे. त्याच्यानंतर उजवा पाय डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा. लक्षात घ्या, गडबड करू नका. लक्षात घ्या. हे बघा, आणि परत विरुद्ध दिशेला असं मुडायचंय तुम्हाला, वळायचंय. 1 नंबर काम होणार आहे. हा थोडा दम लागला, लागू द्या, नो प्रॉब्लेम. दम लागण्यासाठीच हा व्यायाम. लांब श्वास होतो, श्वासोच्छ्वास चांगला होतो, फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसभर बसून बसून आखून सगळं गेलंय. दिवसभर खुर्चीवर बसतेत काही लोक, हालत अजिबात नाही, उगाच तसंच दुखणे घेऊन बसतेत. असलं अजिबात करायचं नाही. माझा व्हिडिओ लावायचा आणि उगाच सावकाश करत बसायचं. नंबर 1 काम होते. बघा, तुम्ही करून बघा, करून बघा, मला सांगा कमेंट मध्ये. बऱ्याच लोकांना फायदा झाला याचा, तुम्हाला सुद्धा होणार, झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पाय अशा प्रकारे समोर पसरवायचे आहेत. हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतील अशा प्रकारे. हे बघा, पाठ सरळ ठेवलेली आहे आणि तुमचे हात असे दोन्ही पण पकडायचे आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारे गोल फिरायचा आहे.
शक्य होईल तेवढं पुढे जायचंय आणि गोल फिरून यायचंय. आता हे झालं सव्वाचं खेळायला लागलो, 5 वेळा सव्वाचं केला. कमरेतून झुका, असा घेर घ्या. तुम्हाला जर सुरुवातीला लई वाकता येत नसेल पुढं, एवढंच वाका, एवढंच वाका. पुन्हा हळूहळू, पुन्हा हळूहळू पायाला टच करा. आता उलट, 1 नंबर 1 2 3 4 5 6. 5 वेळा करा, 6 वेळा करा, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं, पायाची जी पंजाची जी बोट आहे ते पंजा पूर्णपणे तुमच्याकडे अशा प्रकारे खेचायचं सरळ बसून. त्याच्यानंतर बाहेर, हे बघा, आत बाहेर 5 वेळा. त्याच्यामुळे ह्या पायाच्या मागच्या ज्या मांसपेशी आहेत त्याला एकदम चांगला ताण मिळतो, मोकळ्या फट होऊन जातात. जे आकडून बसले ते सहन होईल तसं करायचं, जास्त लोड घ्यायचा नाही, पण करायचं. हे बघा, 1 2 3 4 5, जेवढे शक्य होईल तेवढे एकदम नंबर 1 होणार. आता काय करायचंय, दोन्ही पंजे तुम्हाला फिरवायचे गोल उलटे सवय. हे बघा, हे बघा, हे असं 1 2 3 4 5. आता उलट, 1 2 3 4 5. जेवढं होईल तेवढं, 2 वेळा म्हणला 2 वेळा, 3 वेळा म्हणलं 3 वेळा. उलट सवास, उलट सवास. पाय मोकळे होणार आहेत. पायाची बोट दुखत असेल, पायामध्ये मुंग्या येत असतील, बजीर होत असेल, पाय जड पडत असेल, बोटा दुखत असेल, टाच दुखत असेल, तर ह्याच्यामुळे आपल्याला नंबर 1 फायदा होणार आहे, लक्षात घ्या. हे झालं. आता उभं बसल्या बसल्या आपल्याला दोन्ही पाय असे हलवायचे, उजवीकडे डावीकडे, मोकळं होणार आहे, सगळं बसायचं. असलं रामकृष्ण हरी म्हणा, एखादं गाणं म्हणा, अभंग म्हणा, देवाचं नाव घ्या, असं असं. ह्याच्यामुळे काय होईल, पायाच्या इकडच्या तिकडच्या ज्या बाजूच्या मांसपेशी आहेत त्यांना हालचाल मिळेल, त्या ढिल्या होतील, आकडून गेल्या त्याच्यातल्या वेदना हळूहळू कमी होती, नंबर 1 काम होतं. हे बघा, आता काय करायचंय तुम्हाला, हे अशा प्रकारे पाय दुमडायचा आहे. मी थोडस तुम्हाला दिसावं म्हणून असं बसतो, हे असं, आणि पायामध्ये तुम्हाला खाली असा सपोर्ट द्यायचा आहे पिचकीमध्ये, आणि पाय गोल फिरवायचा असा. जेवढं शक्य होईल तेवढं. गुडघा जास्त दुमडत नसेल तर थोडंच दुमडून घ्या. बघा, गोल फिरवा, सायकल करा. हे सरळ 5 वेळा असं, आणि उलट 5 वेळा. बेस्ट, नंबर 1 काम आहे. गुडघ्यातून जास्त दुमडत नसेल तर तुम्ही 2 वेळा करा, जास्त दुमडू नका, इथल्या इथंच करा. असं असं हळूहळू पण करायचंय, लक्षात घ्या. पुन्हा विरुद्ध पाय, हे बघा, गोल फिरवायचं, सायकल खेळायचं. हे झालं उलट, 5 वेळा करायचं. आता सवाच, हे बघा, हे बघा, एकदम छान, लय भारी. घाम यायला लागला बघा. बारीक बारीकच व्यायाम आहे, कुठं आपण बाहेर गेलो नाही, पडलो नाही, चाललो नाही, हे बघा, तरी सुद्धा घाम यायला. का? कारण रक्ताची शरण सुधारलं ना, तुमच्या शरीराच्या प्रत्येक हालचाली व्हायला लागतात. हा, हृदयाची हालचाल वाढली, हृदयाची, हृदय चांगलं काम करायला लागलं, फुफ्फुस चांगलं काम करायला, मध्ये मध्ये दम लागायला तुम्हाला, आणि मोकळं वाटायला, फ्रेश वाटायला, एकदम हलका हलका वाटणार आहे. हे झालं. आता काय करायचंय, एक पाय उचलायचा आहे, त्या गुडघे विरुद्ध गुडघ्यावर ठेवायचा, परत जागेवर घ्यायचा. बघा, आता सगळं बसायचं किंवा हात टेकून बसू शकता तुम्ही. बघा, पाय उचला, 1 2 3 4, जागेवर या, 1 2 3 4, 1 2 3 4. उचलायचा 1, ठेवायचा 2, परत उचलायचा